नमस्कार मित्रांनो, इंडक्शन हीटर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन कसे सर्व कराव्या या व्यायामामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. इंडक्शन हीटर डिस्मॅन्टल करणे आणि दोष शोधणे आणि सदोष भाग बदलणे. मायक्रोवेव्ह ओव्हन डिस्मॅन्टल करणे आणि दोष शोधणे आणि सदोष भाग बदलणे. इंडक्शन हीटर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन असेंबल करणे आणि त्यांचे कार्य तपासणे. चला तर इंडक्शन हीटरची थोडक्यात चर्चा करूया. इंडक्शन हीटिंग ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करणारी कॉन्टॅक्टलेस इलेक्ट्रिक हीटिंग प्रोसेस आहे, ज्यात स्त्रोताशी थेट संपर्क न करता प्रवाहकीय सामग्रीमध्ये उष्णता निर्माण होते. येथे गरम केलेल्या वस्तूला वर्क पीस म्हणतात आणि त्यामध्ये विद्युत प्रवाह आणणाऱ्या कॉईलला वर्क कॉईल म्हणतात. अगोदर कॉईलमधून हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट पास करून इंडक्शन हीटिंग कार्य करते, जे प्रायमरी वाइंडिंगमधून काम करते. यामुळे कॉईल भोवती एक पर्यायी मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते आणि फ्लक्स तयार होतो. हे फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या लॉमुळे होते. वर्कपीस आता कॉईलमध्ये टाकली आहे आणि शॉर्ट सर्किट केलेल्या सेकंडरी वाइंडिंगच्या सिंगल पीसप्रमाणे वागते. नंतर वर्क कॉईलचे मॅग्नेटिक फील्ड वर्क पीसमध्ये EMFला प्रेरित करते. परिणामस्वरूप वर्क पीसमधून एडी करंटचा प्रवाह होतो. शिवाय हे ऑपरेटिंग प्रिन्सिपलचे ट्रान्सफॉर्मर्सशी तुलना करता येते, जे फॅरेडेजच्या लॉचे पालन करतात. या अभ्यासासाठी आवश्यक असलेली टूल्स आणि इन्स्ट्रुमेंट्स पुढील प्रमाणे आहेत. इलेक्ट्रिशियन टूल किट, मेटल ब्रश, सोल्डरिंग किट, टाईल कटर, इंडक्शन हीटर, इलेक्ट्रिक ओव्हन, कॉटन वेस्ट, थिनर. चला आता इंडक्शन हीटरची सर्व्हिस आणि रिपेअर सुरू करूया. इंडक्शन हीटरच्या नेमप्लेट डिटेल्स लक्षात घ्या आणि टेबलमध्ये त्यांची नोंद करा. इंडक्शन हीटरमधून पॉवर सप्लाय खंडित करा. केबलच्या कंटिन्युटी आणि शॉर्ट सर्किटसाठी पॉवर कॉर्ड तपासा. कोणत्याही नुकसानासाठी केबलला व्हिज्युअली तपासा. चला तर पॉवर कॉर्डवरील कंटिन्युटी तपासायला शिकूया. सहसा पॉवर कॉर्ड हे फेज, न्यूट्रल आणि अर्थ सारख्या 3 पिनसह 3 कोर असेल. अनुक्रमे लाल, निळ्या आणि हिरव्या रंगांनी ओळखले जाते. डिजिटल मल्टीमीटरला कंटिन्युटी मोडवर सेट करा आणि तुम्हाला बीप साऊंड ऐकू येत असल्याची खात्री करण्यासाठी वायर एंड आणि प्लगवरील संबंधित पिन दरम्यान प्रोब ठेवा. इतर 2 वायर्सवर देखील असेच करा. जर आवाज येत नसेल तर पॉवर कॉर्ड खराब झाली आहे आणि तिला बदला. तुम्ही तारांमधील कंटिन्युटी तपासण्यासाठी टेस्ट लॅम्प्स देखील वापरू शकता. टेस्ट लॅम्प्स चमकत असल्यास वायर्स चांगल्या आहेत, नसल्यास त्यांना बदला. शॉर्ट सर्किटसाठी चाचणी केबल्स. डिजिटल मल्टीमीटरला कंटिन्युटी मोडमध्ये सेट करा आणि फेज आणि न्यूट्रल, फेज आणि अर्थ आणि न्यूट्रल आणि अर्थ या 3 पिनमध्ये प्रोब ठेवा.
मल्टीमीटरमध्ये कंटिन्युइटी किंवा बीप साऊंड येत नाही याची खात्री करा. आढळल्यास तारांमध्ये शॉर्ट सर्किट आहे असा निष्कर्ष काढा आणि त्या बदला. केबल्सच्या आत शॉर्ट सर्किट तपासण्यासाठी तुम्ही वायर्स किंवा पिनमधील सिरीज टेस्ट लॅम्प्स देखील वापरू शकता. जर चाचणी दिवा चमकत असेल तर तो सदोष आहे, त्याला बदला. योग्य स्क्रूड्रायव्हर वापरून स्क्रूज काढून इंडक्शन हीटर उघडा. PCB म्हणजेच प्रिंटेड सर्किट बोर्ड आणि इतर भागांची चांगल्या प्रकारे साफसफाई करा. व्हिज्युअल इन्स्पेक्शन आणि ट्रबल शूटिंगसाठी मेन बोर्ड काढा. रेझिस्टर्स, कॅपॅसिटर्स, डायोड्स आणि IC सारखे जळलेले ब्लॅक डिपॉझिशनसाठी इतर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स दृश्यमानपणे तपासा. आढळल्यास त्यांना नवीनने बदला. PCB वार्निशने झाकलेले आहे का ते तपासा. थिनर लावा. मेटल ब्रशने घासून घ्या आणि नाईफने स्क्रॅप करा आणि ड्राय सोल्डर पॉइंट्स उघड करा. ड्राय सोल्डर जॉईंट हा एक सोल्डरिंग डिफेक्ट आहे जो जेव्हा सोल्डर कंपोनंट लीड्स आणि PCB पॅडला योग्यरित्या चिकटत नाही तेव्हा उद्भवतो. याचा परिणाम कमकुवत आणि अविश्वसनीय इलेक्ट्रिक कलेक्शनमध्ये होतो. इनसफिशियंट हीट, ऑक्सिडाइज्ड सर्फेसेस, इम्प्रॉपर सोल्डरिंग आणि लो क्वालिटी सोल्डर या घटकांमुळे ड्राय जॉईंट्स होतात. फ्रेश सोल्डरने सर्व पॉइंट्सना रिटच करा. PCBमध्ये एखादे कॅपॅसिटर क्रॅक झाले आहे का ते तपासा. तसे असल्यास टाईल कटरच्या मदतीने PCBमधून काढून टाका. बोर्डवरील इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर तपासा आणि ब्रिम आढळल्यास नवीन वापरा. कंट्रोल बोर्डवरील स्विचेस दाबा आणि त्यांनी रेझिस्टन्स दर्शविल्यास ते अयोग्य संपर्कामुळे असू शकते. जर बटणे बोर्डवरील बटनापेक्षा किंचित लांब असतील तर टाईल कटर टूलने अतिरिक्त लांबीला निप करा. डिजिटल मल्टीमीटरच्या मदतीने रेझिस्टर तपासा की ते रेझिस्टन्स व्हॅल्यू दाखवत आहेत किंवा नाही आणि कलर कोडिंगच्या टेक्निकने पडताळा. कोणतीही व्हॅल्यू प्रदर्शित न झाल्यास समान तपशिलासह चांगल्यासह बदला. डायोड टेस्ट पोझिशन वापरून ट्रान्झिस्टर देखील तपासा. कूलिंग फॅन काढा आणि 12 व्होल्ट DC सप्लाय स्वतंत्रपणे तपासा. काम पूर्ण झाल्यावर PCB आणि इतर भाग पुन्हा कॅबिनेटमध्ये ठेवा. त्याच्या कामासाठी सप्लाय असलेल्या अप्लायन्सेसची चाचणी करा. चला तर मायक्रोवेव्ह ओव्हनबद्दल थोडक्यात चर्चा करूया. फूड स्टफ बनवण्यासाठी हाय पॉवर्ड मायक्रोवेव्हज तयार केले जातात. या वेव्ज फूड मॉलिक्युल्समधील पार्टिकल्सना समान रीतीने गरम करतात आणि अन्न शिजवतात. यात मॅग्नेट्रॉन नावाचा मायक्रोवेव्ह जनरेटर असतो जो पॉवर आउटलेटमधून इलेक्ट्रिसिटी वापरतो आणि हाय पॉवर्ड मायक्रोवेव्हजमध्ये रूपांतरित करतो. फूड पार्टिकल्सवर मायक्रोवेव्हचे प्रभावी लक्ष केंद्रित करण्यासाठी अन्नाचा डबा आरशाप्रमाणेच
रिफ्लेक्टिव्ह मेटल वॉल्सनी बनलेला असतो. अन्न समान रीतीने शिजवण्यासाठी अन्न पदार्थ फिरवण्यासाठी टर्न टेबल नावाची रोटेटिंग स्पिनिंग अरेंजमेंट वापरली जाते. शिजवायचे अन्न टर्न टेबलवर ठेवले जाते आणि इलेक्ट्रिसिटी ऑन केली जाते. मॅग्नेट्रॉन इलेक्ट्रिकल एनर्जीचे हाय पॉवर्ड रेडिओ वेव्हजमध्ये रूपांतर करतो, ज्याला मायक्रोवेव्ह म्हणतात. मॅग्नेट्रॉन या मायक्रोवेव्हला कॉमन वेव्ह गाईड चॅनलद्वारे अन्नाच्या डब्यात ब्लास्ट करतात. मायक्रोवेव्ह रिफ्लेक्टिव्ह मेटल वॉल्सच्या दरम्यान मागे पुढे उसळते आणि अन्नापर्यंत पोहोचते. हे मायक्रोवेव्ह अन्नाच्या आत प्रवेश करते आणि मॉलिक्युल्सना व्हायब्रेट करते. व्हायब्रेशनमुळे उष्णता निर्माण होते आणि मॉलिक्युल्स जितक्या वेगाने व्हायब्रेट होतील तितकेच अन्न अधिक गरम होईल. अशा प्रकारे मायक्रोवेव्ह अन्न शिजवण्यासाठी त्यांची ऊर्जा रेणूंमध्ये देतात. टर्न टेबल हळूहळू फिरवून अन्न समान रीतीने शिजवले जाते, जेणेकरून मायक्रोवेव्ह अन्नाच्या प्रत्येक भागातून जातात. चला आता मायक्रोवेव्ह ओव्हनची सर्व्हिस आणि रिपेअरिंग पाहूया. ओव्हन मॉडेल नंबर ओळखा. ब्रेकर बॉक्समध्ये ओव्हनचा पॉवर सप्लाय बंद करा आणि ओव्हनला अनप्लग करा. ओव्हनचे आउटर कवर डिसमॅन्टल करण्यासाठी स्क्रू काढा. पॉवर कॉर्ड काढा आणि कंटिन्युटी आणि शॉर्ट सर्किटसाठी त्याची चाचणी करा. मॅग्नेट्रॉनच्या वायर्स आणि प्लग्स अनप्लग केलेले असणे आवश्यक आहे. कॅपॅसिटरला डिस्चार्ज करण्यासाठी इन्सुलेटेड स्क्रूड्रायव्हरचे टर्मिनल्स कॅपॅसिटरच्या समोर दाबा. जर तुम्ही कॅपॅसिटर अनइन्सुलेटेड टूलने डिस्चार्ज केला तर तुम्हाला गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे. डिस्चार्ज केल्यानंतर रेझिस्टन्स मोडमध्ये डिजिटल मल्टीमीटर वापरून कॅपॅसिटरची चाचणी घ्या. जेव्हा तुम्ही कॅपॅसिटरवर प्रोब ठेवता तेव्हा मल्टीमीटर रीडिंग सुरुवातीला काही रीडिंग्स दाखवतात आणि कॅपॅसिटर चांगला असल्यास इन्फिनिटीकडे जातात. मॅग्नेट्रॉनमधून सर्वात अचूक रीडिंग मिळवण्यासाठी मल्टीमीटरला सर्वात लोएस्ट ओम सेटिंगवर ठेवा आणि डायलला सर्वात स्मॉलेस्ट रेझिस्टन्स लिस्टिंगकडे वळवा. मॅग्नेट्रॉनच्या टर्मिनल्सवर मल्टीमीटर प्रोब ठेवा. तुमच्या मल्टीमीटरमधील एक लीड प्रॉंग्सच्या बाजूला धरून ठेवा. पुढे मल्टीमीटर लीड्सचा संपर्क होणार नाही याची खात्री करून अपोजिट प्रॉंगला दुसरी लीड जोडा. मॅग्नेट्रॉनचे इलेक्ट्रिक फिलामेंट 1 ओम पेक्षा कमी राहिल्यास ते योग्यरित्या कार्य करते. रीडिंग जास्त असल्यास किंवा स्क्रीनवर OL किंवा ओपन लूप दिसल्यास मॅग्नेट्रॉन बदलणे आवश्यक आहे. आता मल्टीमीटरला हायेस्ट रेंजवर सेट करा आणि एक प्रोब टर्मिनल किंवा प्रॉंगवर आणि दुसरा प्रोब मेटल बॉक्समध्ये कुठेही ठेवा. मल्टीमीटरचे डिस्प्ले पहा. जर OL किंवा ओपन लूप दिसत असेल तर मॅग्नेट्रॉन योग्यरित्या कार्य करत आहे. इतर कोणतीही रीडिंग आढळल्यास मॅग्नेट्रॉन बदला.
ही स्थिती तपासल्यानंतर जर चांगले आढळले तर मॅग्नेट्रॉनला त्याच्या मूळ स्थितीत परत बसवा आणि पूर्वीप्रमाणेच वायर अप करा. ओव्हन पुन्हा प्लग इन करा आणि ब्रेकरला परत ऑन करा. ओव्हनच्या कामाची सप्लायसह चाचणी करा. जेव्हा नवीन घटक तापतो तेव्हा थोडासा धूर येऊ शकतो. फॅक्टरी कोटिंग जळण्याची शक्यता असते. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. इंडक्शन हीटर डिस्मॅन्टल करणे आणि दोष शोधणे आणि सदोष भाग बदलणे. मायक्रोवेव्ह ओव्हन डिस्मॅन्टल करणे आणि दोष शोधणे आणि सदोष भाग बदलणे. इंडक्शन हीटर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन असेंबल करणे आणि त्यांचे कार्य तपासणे. हे इंडक्शन हीटर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन कसे सर्व करावे यावर व्यायामाची समाप्ती करते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.